मुंबईवर होणारा दहशतवादी हल्ला प्रसंगावधानामुळे टळला। रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड ठेवून अपघात घडवण्याचा होता कट। दिवा मुंब्रा रेल्वे ट्रॅकवर 24 जानेवारीच्या मध्यरात्रीची घटना। हा फोटो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। 24 जानेवारीच्या रात्री हे दृश्य पाहताना जनशताब्दी एक्सप्रेसचे लोको पायलट हरेंद्र कुमार आणि सहाय्यक पायलट यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा। गाडीत हजारो प्रवासी आणि या गाडीचा अपघात घडवण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या मधोमध ठेवलेला रेल्वे रुळाचा हा भला मोठा लोखंडी तुकडा। अक्षरशः घाम फुटला होता हरेंद्र कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना। प्रसंगावधान राखून त्यांनी एक मोठा अपघात होता होता टाळला। मेरे लोको पायलट ने असिस्टेंट लोको पायलट ने हमारे लोको इंस्पेक्टर भी उस ट्रेन पर थे। उन्होंने बहुत ही अलर्टनेस से बहुत ही सही समय पर अपना पूरा कार्य पूरा किया और एक दुर्घटना को बचाया। इसकी पुलिस इसकी जांच कर रही है और इसमें हमें सिटी पुलिस से और जीआरपी से पूरा सहयोग मिल रहा है और आशा है कि हम जल्दी ही पता कर पाएंगे कि इसके पीछे कौन लोग हैं। पण आता झोप उडाली आहे ती तपास यंत्रणांची, कारण जो प्रकार दिवा मुंब्रा रेल्वे ट्रॅक दरम्यान घडला तो साधा सुधा कट नसून दहशतवादी कृत्य असल्याचं महाराष्ट्र एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे। दिवा इथला प्रकार प्रथमदर्शनी दहशतवादी कृत्य असण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्र एटीएसचे एक पथक या घटनेचा तपास करत आहे। दिवा इथे घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक आहे। आम्ही विविध अँगलने त्याचा तपास सुरू केला आहे। दिव्यामध्ये रेल्वे रुळावर 15 फूट लांब आणि 350 किलो वजनाचा रेल्वे रुळाचा तुकडा आडवा ठेवल्याची घटना एनआयएनं देखील गांभीर्याने घेतली आहे। 21 जानेवारीला दिल्ली हैदराबाद दरम्यान हिरकुंड एक्सप्रेसला अपघात झाला। यात 40 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला। 10 नोव्हेंबर 2016ला कानपूर जवळ इंदूर पाटणा एक्सप्रेसला झालेल्या अपघातात 150 प्रवासी मृत्युमुखी पडले। ऑक्टोबर 2016 मध्ये अजमेर एक्सप्रेसला कानपूर जवळ अपघात झाला होता। हे तिन्ही अपघात दहशतवादी कृत्य होते का याचा तपास करण्यात येतोय। तसंच दिव्यातील घटनेचा तपासही एनआयए करत आहे। एनआयएच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर हा दहशतवादी हल्ला करण्याचा घाट असावा असा प्राथमिक अंदाज बांधून आम्ही तपास करतो आहोत। याआधी देखील अशा प्रकारचे रेल्वे अपघात झालेत, त्यामुळे दिव्यातील घटनेचा तपास करून एनआयए मुळापर्यंत पोहोचणार आहे। रेल्वेवरील दहशतवादी हल्ल्यांचं तंत्र तर बदललं नाही ना, अशी शंका या निमित्तानं उपस्थित होतीये। अजमेर एक्सप्रेस, इंदोर पटना एक्सप्रेस आणि हिरकुंड रेल्वे अपघात हे तिन्ही रेल्वे अपघात रात्री 11च्या सुमारास घडले होते। रात्री 11लाच दिवा येथे जनशताब्दी एक्सप्रेसला उधळण्याचा कट होता। रात्री 11च्या या थेरीमुळे हा दहशतवादी कट असल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेल्या आहेत। दहशतवाद्यांच्या या नव्या युक्तीमुळे तपास यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। देवेंद्र कोरटकरसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।